नाशिक आणि पुण्यासह घाटमाथ्यावरती पुढचे 2 ते 3 तासांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये मान्सून पूर्व पावसाच्या सरी सध्या बरसताना दिसतात। पुणे, पिंपरी चिंचवड, लोणावळा या परिसरामध्ये देखील पावसाला सध्या सुरुवात झालेली दिसते आहे। तर मान्सून पूर्व पावसाची हजेरी आपण बघतोय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये या मान्सून पूर्व पावसाच्या सरी सध्या बरसता आहेत। नाशिकचा भाग असेल, यासोबतच पुण्याचा जो परिसर असेल, घाटमाथे असतील, या ठिकाणी पुढचे 2 ते 3 तासामध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडसह लोणावळ्यामध्ये देखील या पावसाला सुरुवात झाली आहे। मान्सून पूर्व पावसाची हजेरी आपण याला म्हणू शकतो। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि नाशिकमध्ये जर पाहिलं तर खरं तर नाशिककरांना या उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे। नाशिकमधल्या अनेक ठिकाणी श्रेयस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं रस्ते खोदकाम हे सुरू आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते हे बंद आहे। मात्र गेल्या अर्धा तासापासून जो पाऊस या ठिकाणी पडत होता त्यामुळे नाशिकमधल्या मुंबई नाका परिसर असेल, त्यासोबत द्वारका परिसर असेल, मुंबई नाक्याच्या परिसराच्या पलीकडचा भाग जर आपण बघितला, उंटवाडीकडे जाणारा जो मार्ग आहे, त्यासोबत पाथर्डी फाटा परिसर असेल, त्यानंतर नाशिकचं मध्यवर्तीय ठिकाण असलेल्या सीबीएसकडे जाणारे जे मार्ग आहे ते संपूर्णतः या ठिकाणी बंद आहे आणि त्यामुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी ही नाशिकमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर नाशिकमध्ये पाहिलं तर प्रचंड उष्णता आणि उकाडा हा नाशिककरांना जाणवत होता। 40शी पार जे तापमान होतं ते या ठिकाणी गेल्याचं आपल्याला दिसून येत होतं आणि काहीसं नाशिकमध्ये जर आपण पाहिलं तर नाशिककरांना या पावसामुळे उकाड्यापासून काहीशी सुटका ही नाशिककरांची झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूण जर पाहिलं तर नाशिकमध्ये अनेक ठिकाणी जे विकास कामं सुरू आहेत ते विकास कामांच्या अनुषंगानं देखील नाशिककरांना कुठेतरी या वाहतूक कोंडीचा सामना खरं तर करावा लागतोय। नाशिकमधले जे महत्वाचे मुख्य चौक आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीची ही मोठी वाहतूक कोंडी खरं तर आपल्याला पाहायला मिळते आणि एकूण बघितलं तर अर्धा तासापासून नाशिकमध्ये जो पाऊस पडत होता त्या पावसामुळे देखील नाशिककरांना काहीसा दिलासा जरी मिळाला असला तरी देखील या वाहतूक कोंडीचा सामना हा सर्वसामान्य नाशिककरांना त्या ठिकाणी करावा लागत असल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।